राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक आरोप केलेले आहेत। दाव्यांची मालिका सुरूच आहे। मिटकरींनी एक नवा खळबळजनक दावा केलाय। पायलटला हिप्नोटाइज केलं होतं का असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। तसंच VSR कंपनीने डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवला होता आणि जानेवारी महिन्यामध्ये दुर्दैवी घटना घडली। यावरही मिटकरींनी शंका उपस्थित केलेली आहे। VSR कंपनीच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी पण येते आहे की त्यांनी त्यांच्या कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेलं होतं का, याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे। अमोल मिटकरी यांनी मांडलेली ही भूमिका आहे। या पायलटला हिप्नोटाइज केलं होतं का असा महत्त्वपूर्ण संशय हा अमोल मिटकरी यांनी पहिल्यांदाच उपस्थित केलेला आहे। आणि त्याचबरोबर पायलटचा VSR कंपनीनं जो डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये 50 कोटींचा विमा उतरवला होता त्याकडे सुद्धा अमोल मिटकरी यांनी लक्ष वेधलेलं आहे। सातत्यानं या अपघाताच्या अनुषंगानं अमोल मिटकरी यांच्याकडनं वेगवेगळे दावे केले जात आहेत आणि त्याच अनुषंगानं अर्थातच या दोन दाव्यांकडे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। पहिला महत्त्वाचा दावा तो म्हणजे पायलटला हिप्नोटाइज केलं होतं का असा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेला आहे। आणि दुसरा यातला महत्त्वाचा दावा तो म्हणजे VSR कंपनीकडनं डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवला गेला होता आणि जानेवारी महिन्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामुळे अर्थातच या दोन गोष्टींना जोडून अमोल मिटकरी यांनी या सगळ्या अपघाताबाबतची शंका उपस्थित केलेली आहे। Thank you.